विचार मंचावर आपल्या भावना मांडण्याचा ज्यांना बोलत आहे असे परभणी जिल्ह्यातील आंबेडकर चळवळीतील वैचारिक अभ्यासू व्यक्तिमत्व माननीय वामन मेश्राम साहेब भामशेपचे राष्ट्रीय अध्यक्ष, भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी त्यांचा प्रतिनिधी म्हणून मला या ठिकाणी आज पाठवलेला आहे. काल पण मी त्यांच्या परिवाराला भेट दिली. यानंतर आपल्या या ठिकाणी धरणे आंदोलनामध्ये बोलण्यासाठी ज्यांना बोलत आहे आंबेडकर चळवळीतील अभ्यासू वैचारिक सुशिक्षित व्यक्तिमत्व सोमनाथ आंबेडकरवादी विश्वजित वाघमारे यांना बोलतो. हा भटकीमुक्तातला आणि भटकीमुक्तातला पोरगा आहे. त्याच्या आईवडिलांनी त्याला काबाड कष्ट करून त्याला पोस्ट ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षणासाठी पुढे आणलं. परंतु सिस्टमच अशी आहे की शिकूच नाही. आणि तो शिकत होता म्हणून त्याला संविधान कळत होतं, बाबासाहेब कळत होतं. ते बाबासाहेब समजले त्याला आणि तो संविधानाच्या संरक्षणासाठी तो मैदानामध्ये उतरला. आणि मग पोलीस प्रशासनाने ज्या पद्धतीने त्याला मारहाण केली, माझा असं म्हणणं आहे की पोलिसांनी प्लॅन बनवून मर्डर केला आणि ज्याची सरकार त्याची पोलीस आहे. होम मिनिस्टर कोण आहे तर फडणवीस आहे. आम्हाला भीमा कोरेगावच्या दंगलीच्या नंतरचा अनुभव त्यांचा आहे. अरे याचा फडणवीसचं जे चरित्र आहे ते खुनी चरित्र आहे. आज भटकीमुक्तातले लोक मारले जात आहेत, शेड्यूल कास्ट मधले लोक मारले जात आहेत, शेड्यूल ट्राईब मधले लोक मारले जात आहेत, ओबीसी मधले लोक मारले जात आहेत. सुरक्षित कोण आहे या देशात? तर जोपर्यंत सोमनाथला न्याय मिळत नाही तोपर्यंत भारत मुक्ती मोर्चा सर्व सहयोगी संघटना या मैदानामध्ये लढाईमध्ये सामील आहे. आणि वामन मेश्राम साहेबांनी जी रुपयाची मदत या ठिकाणी घोषित केलेली आहे ते आम्ही सर्वांशी त्यांचे जे भाऊ आहेत त्यांच्याकडे ते रक्कम दिलेली आहे.